तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
बाबूराव दाजी सर तुम्ही दोन जण खेळा नाही मला येतं
त्याचं मन नको फक्त बोलले तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मजल कर जागविते चरणी आम्ही नतमस्तक होतो. चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण माता भगिनी सर्वांनी आजी आजोबा पालक सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर तसेच मी शिक्षक गणेश सर यांच्यातर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे आभार मानतो. यापेक्षा अजून चांगल्या वतीनं पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या मार्गदर्शनानुसार याचं नियोजन करण्याचा प्रयत्न करू. हे पहिलं पुष्प होतं पहिल्या वर्षीचं. काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि या वारीला अतिशय चांगलं स्वरूप देण्याचं काम पुढच्या वर्षी आपण करू.
रामकृष्ण. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, तळू सर यांनी उत्कृष्ट आपल्या गावाला दर्जा दिलेला आहे, तरी त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मला कळत तसं 50 वर्ष झालं अशा ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कवाच हे असा सोहळा केला नाही. सोहळा आनंदात पार पडलेला आहे. गावकऱ्यांनी इतका प्रतिसाद दिलेला आहे, विचारता जे सांगता शब्दामध्ये सांगताच येणार नाही एवढं मी सांगून. जेव्हा ग्रुपवर मेसेज पडला की दिंडी होणार आहे, कौतुक करावं तेवढं सरांचं कमीच आहे, पण त्यापेक्षा बरोबरचं भाग्य आहे की तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले आणि गावाचं चित्र जे बदललंय आणि भविष्याचे 4-5 वर्ष तुम्ही असाल किंवा आमची इच्छा आहे तुम्ही जाऊन येईल, पण तुम्ही जे लहान लहान लेकरातली जी कला बाहेर आणलेली एका मेलेल्या शाळाकडे म्हणजे मृत पडलेल्या शाळाकडे तुम्ही शाळाला पाणी घालून जे जीवन केलंय आणि ते जे लेकरातली जी कला बाहेर आणलेली त्या कलेला साथ आपण गावातून तर साथ देणारच आहे, पण त्याचपेक्षा तुम्ही जे गावातून आमच्यासाठी जे प्रयत्न करतात प्रत्येक गावकऱ्यांना जागरूक करण्याचं तुम्ही काम करतात. आज दिंडी मी प्रत्येक लेकराला बघतो त्याचा आनंद बघतोय, पण त्याच्या पालकाची जी इच्छा आहे किंवा आपल्या लेकरू आज दिंडी चांगलं घेतलं पाहिजे, दिंडी सहभाग घेतला पाहिजे, ते सगळं जे आले फक्त त्याचं सगळं श्रेय सर पण तुम्हाला जाते, कारण तुम्ही प्रत्येक लेकरांमधली कला बाहेर काढलेली आणि ती कला इथून पुढं असंच शिक्षणात असो किंवा प्रत्येक सामाजिक गोष्टीत असो किंवा त्याच्या आयुष्यात असो ते नक्कीच पुढे चालून ते कुठं ना कुठेतरी विद्यार्थी सक्सेस होणार आहे मला एवढं वाटतं. दिंडी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. मी शालेय व्यवस्था समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला त्याबद्दल सर्वांनी धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनाथ बोरगाव, केंद्र आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या शाळेची आषाढीची दिंडी या ठिकाणी पार पडलेली आहे. ती काढण्यासाठी जे नियोजन होतं ते उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे गणेश तोर सरांनी. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी सर्वजण या ठिकाणी टाळ मृदंगाच्या तालावर या ठिकाणी गावामध्ये दिंडीमध्ये सहभागी झाले. त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश टोनगे असतील, उपाध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे सदस्य असतील, सर्व पालक असतील हे सहभागी झाले. ग्रामपंचायतचे कर्मचारी सदस्य या ठिकाणी सहभागी झाले आणि सर्व सहभागी झाल्यामुळे या दिंडीला अतिशय शोभा आली आणि असंच या ठिकाणी विद्यार्थ्यांमधले कलागुण बाहेर काढण्यासाठी आपले सहकार्य जरुरीचे आहे. ते निश्चितच भविष्यकाळात मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांचे पालकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिल्हा परिषद शाळेने उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 50 वर्षात जी काही घडलं नाही ते ह्या वर्षी त्यांनी दाखवून दिलेले आहे. मोरे सर आणि तौर सर यांनी दोघांनी. धन्यवाद. गावात कशी दिंडी चालू झाली पंढरपूर वाटायला मला तर तिकडे बघून आम्हाला नाही सांगायचं, आम्हाला माहिती. धाकटे पंढरपूर वाटायला असं वर्गाव तिकडे पंढरपूरला काही जण जाणं होत नाही जाणं होत तिथंच पंढरपूर घालला. आम्हाला आनंद वाटला. असं पहिली वेळ आमच्या वर्गावात केळी वाटप दिंडी बोल ना काय चांगले उत्सुक कार्यक्रम चालू झाले. शिक्षक मोरे सरने चांगलं समोर सर आणि मोरे सर आणि मोरे सरांनी नमस्कार. जिल्हा परिषदने जी दिंडी काढलेली आहे ह्यानं लेकरांना एक नवीन कलागुण नवीन काहीतरी शिकण्यात भेटत आहे. त्यांना एक सांस्कृतिक वारसा जपण्याचा पण वेळ भेटत आहे. अवघा एक चांगला सरांनी एक चांगला प्रकल्प म्हणजे चांगला सांस्कृतिक महोत्सव किंवा कार्यक्रम राबवला आहे. खूप चांगलं वाटत आहे. याआधी काही असं घडलं नाही गावामध्ये, पण नवीन काहीतरी करताना खूप चांगलं वाटत आहे.